झी 24 तास एक पाऊल पुढे। मराठमोळ्या राहीनं शूटिंग वर्ल्ड कपमध्ये गोल्ड मेडलला गवसणी घालत महाराष्ट्राची मान अभिमानानं उंचावली। यामुळेच आता राहीलाही सरकारनं वर्ल्ड कप जिंकणाऱ्या कबड्डीपटूंप्रमाणे आर्थिक मदत मिळावी अशी मागणी जोर धरू लागली। राही जो क्रीडा प्रकार खेळते त्याला ऑलिम्पिक मान्यता असून जगभर हा खेळ खेळला जातो, म्हणूनच तिचंही यश अधिक उठून दिसतं। म्हणूनच तिलाही आर्थिक मदत करून सरकारनं प्रोत्साहन द्यावं अशी मागणी होतीये। वर्ल्ड कप विजेत्या कबड्डीपटूंना 1 कोटींचं बक्षीस। वर्ल्ड कप विजेत्या शूटर राहीला मिळणार का मदत? मराठमोळ्या राही सरनोबतनं दक्षिण कोरियात झालेल्या शूटिंग वर्ल्ड कप मध्ये तिरंगा फडकावण्याची किमया साधली। तिनं 25 मीटर स्पोर्ट्स पिस्तूल प्रकारात गोल्ड मेडल पटकावत इतिहास रचला। या प्रकारात वर्ल्ड कप मध्ये मेडल पटकावणारी ती पहिली भारतीय महिला शूटर ठरली आहे। राही ही कोल्हापूरची असून तिथल्या क्रीडा प्रबोधिनीत प्रॅक्टिस करून तिनं हे यश मिळवलंय। दरम्यान वर्ल्ड कप जिंकणाऱ्या कबड्डीपटूंप्रमाणे राहीलाही आता राज्य सरकारकडून मोठी आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शूटिंग क्षेत्रातून करण्यात येते। ती आज जे जिंकते त्याला पाहूनच बाकीचे खेळाडू पण उत्तेजित होत असतात। त्यामुळे त्यांना आपण आर्थिक किती पुरस्कार देतो हे म्हणजे आपण पुढच्या खेळाडूंना त्यांना एक चॅलेंज देतो की तुम्ही हे जिंकलेत तर तुम्हाला हे मिळणार आहे। आणि मग तुम्ही पाहिलं आपण कबड्डीला जर 1 करोड रुपये दिले वर्ल्ड कपच्या मुलांना, तर राही सरनोबत नेमबाजी आणि नेमबाजी हा आजच्या दिवसात ॲथलेटिक्स आणि 2-3 गेम्स नंतर खूप पॉप्युलर होतोय। त्यामुळे ह्या गेम्सला देखील मिळालं पाहिजे। दरम्यान कबड्डीपटूंपेक्षाही राहीचं हे यश अधिक कौतुकास्पद आहे। भारतीय महिला टीमनं जिंकलेल्या कबड्डी वर्ल्ड कप मध्ये 16 देशांनी सहभाग घेतला होता। यातील केवळ 3 ते 4 देशांच्याच टीम या बलाढ्य होत्या। तर दक्षिण कोरियात सुरू असलेल्या शूटिंग वर्ल्ड कप मध्ये 33 देशांनी सहभाग घेतलाय। यातील विविध देशातील 36 स्पर्धकांमधून राहीनं गोल्ड मेडलला गवसणी घातलीय। म्हणूनच राहीचं हे यश अधिकच उठून दिसतं। राही ही महाराष्ट्राच्या अव्वल शूटर्स पैकी एक समजली जाते। लंडन ऑलिम्पिक मध्ये वैयक्तिक खेळात भारतीय टीम मध्ये असलेली महाराष्ट्रातली ती एकमेव प्लेयर होती। राहीनं ही कबड्डी महिला प्लेयर्स प्रमाणे महाराष्ट्राची मान अभिमानानं उंचावली आहे। म्हणूनच राहीलाही आता कबड्डीपटूंप्रमाणे राज्य सरकारनं आर्थिक मदत करावी अशी मागणी होतीये। झी 24 तास साठी मेघा कुचिकसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।